करून महाराष्ट्रामधले आमदार नक्की त्यांच्या रिजनमधले प्रश्न काय म्हणतायत, ही माहिती घेण्यासाठी. म्हणजे आमची ती शाळाच असते. आणि म्हणून मी सभागृह कधीही शेवटपर्यंत तो त्या दिवसाचं कामकाज संपेपर्यंत मी नेहमी सभागृहामध्ये थांबलो. आणि आजही ते मी फॉलो करतो. जरी मंत्री म्हणून कामकाज नसलं, तरीसुद्धा सभागृहामध्ये शेवटपर्यंत थांबणं. कारण त्या सभागृहामध्ये माझा असा अनुभव आहे, की मी एकदा माझ्या मतदारसंघामधला एका पुलाचं काम होतं आणि मी माझ्या अधिवेशनाच्या माझ्या एका भाषणामध्ये अ, दुर्दैवाने तिथे अशी घटना घडली होती, की आमच्या कोकणामध्ये पुलांची हाईट कमी असते, उंची कमी असते. ती मोठी व्हावी ह्याकरता आम्ही मागणी करत होतो. पुलावरनं पाणी वाहतं आणि गावाची संपर्क तुटतो. आमच्याकडे एक दुर्दैवाने सर्पदंश झाला होता एका मुलीला आणि ती मुलगी तिथे दगावली होती. कारण पुलावरनं पाणी जात होतं, ती पलीकडे 2 दिवस जाऊ शकली नव्हती. आणि हा मुद्दा ज्यावेळेस मी मांडला, अ, मला वाटतं अधिवेशन संपल्याच्या 15 दिवसामध्ये मला त्याच्याकरता 6.5 कोटी मंजूर करून मिळाले. मी कुठलंही पत्र न देता, फक्त सभागृहात मी तो विषय मांडल्यामुळे. त्याची दखल तिथे शासनाने घेतली आणि त्यांना ते करावं लागलं. मला वाटतं इतकं मोठं, इतकं महत्त्व त्या सभागृहाला आहे आणि त्याच्या मांडणीला खूप जास्त महत्त्व आहे. राजकारण पण होतं. प्रत्येकजण तिथे आपापल्या राजकीय भूमिका देखील मांडत असत. परंतु त्या कदाचित टीव्हीवरती जे जे दिसतं, की समोरनं आरडाओरडा चालली आहे, विरोधी पक्षनेता सत्ताधारी पक्षांवरती तिथे अटॅक करतोय, सत्ताधारी पक्ष डिफेंड करतोय. पण त्यासोबतच विकासाच्या दृष्टीने शेवटी ह्याला विधिमंडळाला कायदेमंडळ देखील म्हणतात. आपण तिथे कायदे तयार करतो आणि रिसेंटली आपण एक गृह खात्यामध्ये एक आपण कायद्यामध्ये आपण बदल केला आहे. मकोका आजपर्यंत आपण फक्त टेररिस्टना लावत होतो. परंतु आता मकोका आपण ड्रग्समध्ये जे ॲक्टिव्ह पेडलर्स आहेत, त्याच्यामध्ये 2 क्वांटिटी असतात. एक कमर्शियल क्वांटिटी असते आणि एक स्मॉल क्वांटिटी असते. कमर्शियल क्वांटिटी म्हणजे जे पेडलर्स जी क्वांटिटी हँडल करतात त्यांना मोस्टली हे कमर्शियल क्वांटिटी असते. त्यांना मकोका आता आपण लावतो. तर तो आपण कायद्यात बदल केला. आणि आत्ता देखील ह्या बजेटच्या अधिवेशनामध्ये आपण गृह खात्यामध्ये अजून एक बदल केला. तो म्हणजे सेक्शुअल हॅरेसमेंटमध्ये आपण आता जर का ऑनलाईन जर का तुम्ही सेक्शुअल हॅरेसमेंट केली, आज अजूनपर्यंत फक्त समजा पोर्नोग्राफी तुम्ही फक्त मोबाईल दाखवली असेल तरच ते सेक्शुअल हॅरेसमेंटमध्ये ते मोडत होतं. परंतु आता तसं नाही. आता आक्षेपार्ह मेसेज करणं, ईमेल करणं, WhatsAppवरती किंवा सोशल मीडियावरती तुम्ही कोणाला एखादा आक्षेपार्ह तुम्ही कंटेंट पाठवलं तरीसुद्धा ते आता सेक्शुअल हॅरेसमेंटच्या अखत्यारमध्ये आपण आता बसवलेलं आहे, जे आजपर्यंत नव्हतं. मला वाटतं असे महत्त्वाचे कायदे देखील आपण तिथे पारित करतो. म्हणून ह्या सभागृहाला कायदेमंडळ म्हणून म्हणून म्हणतात. आणि मला वाटतं आज तरुण म्हणून अर्थातच तुमच्या वेळेस मी जेव्हा आत्ताची जनरेशन, जरी मी आता मी तसा म्हाताराही नाहीये, परंतु आज 40 मध्ये असलो तरीसुद्धा आमच्या जनरेशनमध्ये अर्थातच मोबाईलचं आमचं जनरेशन नव्हतं. म्हणजे आमच्या मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा माझ्याकडे आणि माझ्या भावाकडे आमच्याकडे कॉमन मोबाईल होता. परंतु आम्ही त्यावेळेला काही सोशल मीडिया वगैरे नव्हतं. फक्त कॉलिंगसाठी आणि टेक्स्ट मेसेजेस व्हायचे. परंतु आता मात्र जनरेशन अर्थातच तुम्ही खूप अग्रेसिव्ह आहात. खूप आपण स्ट्राँग आहात. आम्हाला तर त्यावेळेला व्यासपीठावरती जायला देखील दडपण यायचं. पण आता तुम्ही बिनधास्त आहात आणि तो नक्कीच फरक आहे. परंतु राजकारणामध्ये ज्यावेळेला म्हणजे माझ्या वडिलांनी हे मला अनऑफिशियली शिकवलेलं एक मला एक त्यांनी एक मूलमंत्र दिलेला आहे, की आपण जेव्हा भाषण करतो किंवा शेवटी आत्मविश्वास असला पाहिजे. माझ्या विचारांवरती माझा आत्मविश्वास असला पाहिजे आणि जर का एक 5,000, 10,000, 15,000 च्या रॅलीला तुम्ही ॲड्रेस करत असाल आणि तुमच्या मनात दडपण असेल तर तुम्ही लीडर नाही होऊ शकत. एक लीडर होण्याकरता सगळ्याच क्वालिटी लागतात. तिथे कुठे कॉम्प्रोमाईज होता कामा नये. म्हणून आता हा मूलमंत्र काय तुम्ही लिहून घेऊ नका किंवा फक्त डोक्यात ठेवा, की समोरचे बसलेले सगळे वेडे आहेत आणि मी शहाणा आहे. हे तुमच्या डोक्यात असलं ना, की तुमच्या डोक्यामधला आत्मविश्वास वाढतो. आता मी अनऑफिशियली बोलतोय बरं का. याचं काय तुम्ही पण तुम्ही हा विचार करा, की समोरचे बसलेले च्यापेक्षा मी जास्त हुशार आहे. आणि तुमचा छाती नक्कीच फुलेल आणि ते अग्रेसिव्हली जे तुम्ही भाषण कराल, त्याचं आउटकमच वेगळं असतं. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. समोरचे माझ्याबद्दल काय विचार करतील, ह्याचा तुम्ही विचार करू नका बोलत असताना. समोरचे माझ्याबद्दल मी भाषण करत असताना हा मुद्दा त्यांना पटेल की नाही पटेल, हा विचार नाही केला पाहिजे. मला जे पटतंय ते मी करणार. मला जे पटते ते मी बोलणार. अर्थातच आपल्या संविधानामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच जरी असलं तरी सुद्धा त्याला बंधनं आहेत आणि त्याला
ॲब्सोल्यूट राईट आहेत. परंतु ते आपण मोडता कामा नये ह्याकरता देखील आपण काळजी घेतली पाहिजे. परंतु मला वाटतं ॲज यंग लीडर्स मला वाटतं लीडरशिप क्वालिटीमध्ये आत्ताच्या 2 गोष्टी अतिशय ज्या महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स आणि नम्रपणा ह्या 2 गोष्टी ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये काम करत असताना माझे कार्यकर्ते हे माझं कुटुंब आहे. हे गृहीत धरूनच आम्ही काम करतो आणि कुटुंबासोबत वावरत असताना 2 गोष्टी आहेत. माझा अप्रोच हा तुमचा फ्रेंडली असला पाहिजे. म्हणजे आता इथे मला दिसतंय बहुतेकांनी जॅकेट वगैरे घातलेले आहेत. बरोबर की नाही? मी सभागृहात फक्त जॅकेट घालतो कारण खूप थंडी असते सभागृहाच्या आतमध्ये. खूप गार असतं, मला ते सहन होत नाही म्हणून मी जॅकेट घालतो. अदरवाईज आय डोंट प्रिफर वेअरिंग अ जॅकेट. बट थोडा हा ट्रेंड देखील बदलला आहे. आता ही सभागृहातून मागे एकदा चर्चा झाली होती, की अगोदरचे राजकारणी 30-40 वर्षापूर्वीचे राजकारणी सभागृहामध्ये ज्यावेळेला यायचे त्यावेळेला त्यांचा पेहराव हा जो असायचा, हा जो अगदी वेगळा असायचा. आता आम्ही डेनिम घालून पण जातो. आम्ही जीन्स घालून पण सभागृहामध्ये जातो. फक्त टी-शर्ट घालायचं बाकी राहिलेलं आहे आमचं. पण मला वाटतं हा बदल ऑफकोर्स जनरेशनमध्ये हा बदल पाहायला मिळतोय आणि परंतु विधिमंडळाचं कामकाज हे मी लहानपणापासून पाहिलं. मी पहिल्यांदा जेव्हा मला अजूनही आठवते नागपूरच्या अधिवेशनामध्ये माझे वडील त्यावेळेला गृहराज्यमंत्री होते आणि मी नागपूरच्या अधिवेशनात गेलो होतो. त्यावेळेला ते माईक असतात ना समोर, ते माईक एकमेकांना फेकून मारत होते. अशी परिस्थिती होती. परंतु आता तसं होत नाही. आता ते देखील ते दिवस गेले, त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. आजची परिस्थिती वेगळी आहे. मला वाटतं हा बदल जो होतोय तो पॉझिटिव्ह दिशेने जातोय. आता जे काही माझे विधिमंडळामधले जे माझे मित्र आहेत, आता मागच्या सरकारमध्ये आम्ही ज्यावेळेला होतो, मी तेव्हा आमदार होतो. 2019ला पहिल्यांदा जेव्हा मी आमदार झालो, म्हणजे मी शिवसेना पक्षाचा आहे. परंतु मी सगळ्या पक्षांसोबत सरकारमध्ये बसलो. असं कधीच होत नाही. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झालं, की एखादा आमदार हा महाराष्ट्रामध्ये असलेल्या प्रत्येक पक्षासोबत सत्तेमध्ये बसलेला आहे. म्हणजे महाविकास आघाडी झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना आम्ही एकत्र बसलो. त्यानंतर माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर शिवसेना आणि भाजप आम्ही सत्तेमध्ये बसलो. म्हणजे त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये असलेले सगळे आमदार हे सत्तेमध्ये बसले होते. एकेवेळी. आणि त्यावेळेस माझे तयार झालेले मित्र, जे आज आम्ही विरोधी बाकावरती जरी ते विरोधी बाकावर जरी असले तरी सुद्धा आजही मी त्यांच्यासोबत मैत्री जपलेली आहे. राजकारणापलीकडे मैत्री जपणं, मला वाटतं हे राजकारणासाठी खूप पोषक आहे. आणि कुठेतरी ह्याच्यामध्ये आज थोडासा आम्ही बदल होताना पाहतो. परंतु माझे वडील विरोधी पक्ष नेते होते 2004 ते 9 मध्ये, त्या 4.5 वर्षामध्ये. आणि विलासराव देशमुख साहेब हे मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षात असताना देखील विलासराव देशमुख साहेबांनी माझ्या वडिलांसोबतची जपलेली मैत्री, विरोधी पक्षात असताना देखील विलासराव देशमुख साहेबांनी गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत जपलेली मैत्री, आज तशी कुठली मैत्री पाहायला मिळत नाही. आणि मला वाटतं हे कुठेतरी राजकारणाकरता हे योग्य नाही. आणि म्हणून मला वाटतं आजची आमची जनरेशन आम्ही हे बिलीव्ह करतो. आता माझ्या जनरेशनचे जे आमदार आहेत किंवा जे आमदार होते आज, ते यावर्षी ते 2024 मध्ये निवडून नाही येऊ शकले. परंतु मला वाटतं त्याला मी खूप महत्त्व देतो. आज मला वाटतं काँग्रेसचे ऋतुराज पाटील असतील किंवा धीरज देशमुख असतील, आज एनसीपीचे रोहित पवार असतील, अनेक असे आमदार आहेत. प्रणितीताई आता त्या दिल्लीला गेल्या, त्या एमपी झालेल्या आहेत. नमिता मुनोडा या भाजपच्या आमदार आहेत. माझा शेजारचा मतदारसंघ श्रीवर्धन अदिती तटकरे ह्या तिकडनं आमदार आहेत, आज ते मंत्री आहेत. आमची ही जी जनरेशन आहे, आम्ही राजकारणापलीकडे देखील आम्ही एकत्र भेटतो आणि आम्ही राजकीय चर्चा जरी केल्या, आता आमचा राजकीय संघर्ष जरी कुठल्याही पक्षासोबत असला, सत्तेमध्ये असताना देखील जरी असला तरी सुद्धा आम्ही ते आमच्या मैत्रीमध्ये येऊ देत नाही. आणि आमच्या मध्ये एकच आहे, की माझ्या मतदारसंघात तू तुझ्या मतदारसंघात काय नवीन करतोयस, मी माझ्या मतदारसंघात काय नवीन करतोय, ह्याची विचारांची देवाणघेवाण आम्ही आजही करतो. इनफॅक्ट आज रात्रीचा पण आमचा प्लॅन आहे. आज आम्ही भेटणार रात्री, आज एक वेडिंग अटेंड करणार आहोत. त्यानंतर आम्ही जेवायला भेटणार आणि इथे आमच्या ह्या सगळ्या चर्चा आमच्या तिथे रमणार. मला वाटतं हे आजच्या राजकारणासाठी खूप महत्वाचं आहे आणि हे पुढे घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे. त्याच्याने नक्कीच नवीन गोष्टी समोर येतात आणि त्याचा उपयोग आम्हाला महाराष्ट्राच्या विकासामध्ये आम्हाला त्याला नक्कीच एक फायदा उचलता येतो. मला वाटतं अल्टिमेटली
स्वार्थ बाजूला ठेवून राजकारणात आलं पाहिजे. आज जर का मी स्वतः आणि काय आहे, 2 गोष्टी मला वाटतं महत्त्वाच्या आहेत. मी जेव्हा राजकारणात यायचा जेव्हा निर्णय घेतला, मी माझा बिझनेस सेटअप पूर्ण करून मी राजकारणात आलो. जर का कोणी पैसे कमवायच्या दृष्टीने जर का राजकारणात आला ना, त्याचा हेतू एकच असतो. मला हे टेंडर कधी मिळेल, मला ते टेंडर कधी मिळेल, की माझ्या मित्राला कसं मिळेल आणि मग त्याच्यामधल्या काही काही गोष्टी काही पुढे-मागे होऊन मला काही कसं मिळेल होतं. ह्या सगळ्या गोष्टी पण घडतात. पण मला वाटतं ज्यावेळेला फायनान्शियली मी केपेबल आहे, माझा तो दृष्टिकोनच राहत नाही. आज मी फायनान्शियली बिझनेसमध्ये इतका केपेबल मी स्वतःला केलंय आणि मी अगदी छाती ठोकून सांगतो, वडिलांचं कुठलंही सहकार्य न घेता मी माझा बिझनेस उभा केलेला आहे. परंतु राजकारणात आल्याच्यानंतर माझा दृष्टिकोनच तो नाहीये ना आणि ते खूप उपयोगी आहे मला वाटतं. आज मगाशी उदयजी सामंत देखील येऊन गेले. त्यांचे देखील एक बिझनेस म्हणून मॅन म्हणून त्यांचं बॅकग्राऊंड आहे ते खूप महत्वाचं आहे. त्याच्याने तुमचा फोकस हा तिथे राहत नाही. तर फोकस हा फक्त डेव्हलपमेंटमध्ये राहतो. माझ्या मतदारसंघामध्ये मी या अधिवेशनामध्ये जवळपास 550 कोटीचा निधी मंजूर करून घेतला. 28 वर्ष रखडलेली 2 जलसंपदाची प्रकल्प होती माझ्या मतदारसंघामध्ये. ते मी या अधिवेशनात त्यांना जी सुप्रभा मिळते ती मी मंजूर करून घेतली आणि आज ती धरणांची कामं आता जवळपास 29 वर्षानंतर त्या कामांना पुन्हा सुरुवात होणार आहे आणि माझ्याकडे सिंचनाचा टक्का वाढणार आहे. मला वाटतं ह्याच्याकडे आमचा फोकस जास्त वाढतो. म्हणजे डेव्हलपमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने राजकारणाचा तुम्ही खूप चांगला उपयोग करून घेऊ शकता. राजकारण टीव्हीवरती जरी कितीही वाईट दिसलं, कारण शेवटी टीव्ही चॅनल्सचा टी-आर-पी हा फक्त आणि फक्त निगेटिव्ह बातम्यांनीच वाढतो. पॉझिटिव्ह बातमी दाखवून टीव्हीवरचा टी-आर-पी वाढत नाही. आणि ही गोष्ट आम्हाला माहिती आहे. ती माझ्यावरती देखील मध्यंतरीच्या काळामध्ये खूप ॲलिगेशन झाले होते मंत्री झाल्याच्या नंतर. आपल्याला सगळं माहिती असेल. पण मी त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. मी योग्य आहे. मला माहिती आहे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. माझा फोकस मी तिथे माझ्या कामांवरती ठेवला आणि त्याचा मला खूप फायदा झाला आणि मला वाटतं फोकस राहणं हे खूप महत्वाचं आहे. डिस्ट्रॅक्शन खूप आहेत. मला माहिती आहे मी देखील Netflix पाहतो. मी देखील तिथे Amazon Prime पाहतो. मी देखील माझ्या मुलांसोबत, वाईफसोबत मी देखील थिएटरमध्ये आजही जातो. माझ्या त्या सवयी मी मोडल्या नाही आणि मोडणार पण नाही. कारण माझं आयुष्य जगणं मी कधी थांबवणार नाही. पण त्याचा अर्थातच मला वाटतं त्या गोष्टींचा बॅलन्स हा तितका महत्वाचा आहे. म्हणून मला वाटतं तुम्ही आज कदाचित सरपंच होऊ पाहताय, कोण जिल्हा परिषद सदस्य होऊ पाहताय, कोण कदाचित भविष्यामध्ये आमदार होऊ पाहताय. हे सगळं करत असताना राजकारण हँडल करायला हे तुम्हाला आलं पाहिजे. आणि म्हणजे मी बाळासाहेबांना खूप मानतो आणि बाळासाहेबांचा एक मंत्र होता, की 80% समाजकारण, 20% राजकारण. म्हणजे हे 80% तुम्ही समाजकारण केलत ना, की तुम्हाला फक्त निवडणुकीच्या वेळेला 20% राजकारण करायचं. मी आजही माझ्या पहिल्या इलेक्शनला देखील अनेक आमदार 48-48 तास झोपत नाहीत. इलेक्शनला रात्र-रात्रभर फिरत असतात. मी माझ्या इलेक्शनला 6-7 तास झोपायचो रोज. माझ्या झोपेवरती कुठलाही परिणाम झाला नाही. 2024च्या इलेक्शनला माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 450 गावं आहेत. 1,500 पेक्षा जास्त वाड्या आहेत. कोकणाची जी काही भौगोलिक रचना ही प्रचंड वेगळी आहे. इलेक्शनच्या दरम्यान आम्ही 450 गावं फिरूच शकत नाही. कारण आमच्याकडे एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे जायला 5-5, 6-6 किलोमीटरचा डोंगराचा आणि घाटाचा प्रवास करावा लागतो. आणि म्हणून माझ्या 2024च्या इलेक्शनमध्ये मी फक्त आणि फक्त 48 गावापर्यंत गेलो. बाकी गावांपर्यंत मला जावं लागलं नाही. लोकांनी मला मेसेज दिले, "तुम्ही कामच इतकी केलेली तुम्ही आमच्या गावाकडे प्रचाराला आला नाही तरी सुद्धा चालेल." इतकं काम करून दाखवलं. इलेक्शन पूर्वतयारीने जिंकता येतं. मला वाटतं तुमची पूर्वतयारी, तुमचं भविष्य तुम्हाला कशामध्ये घडवायचंय. पण मी एक सांगतो, मध्यंतरी मी एक बातमी पाहिली होती, की एका पठ्ठ्याने इलेक्शनमध्ये त्याची सगळी पुंजी लावून टाकली आणि आज त्या व्यक्तीला राहण्यासाठी घर नाही. आज त्या व्यक्तीकडे त्याचं कुटुंब देखील त्याच्यासोबत नाही. आज तो व्यक्ती रस्त्यावरती आलेला आहे. अनेक लोक ही चूक करतात. मी मगाशी म्हणून म्हटलं, की तुमचा व्यवसाय हा वेगळाच असला पाहिजे. राजकारण हे व्यवसाय करता तुम्ही येता कामा नये. तरच आपण महाराष्ट्र घडवू शकू. या मताचा मी आहे आणि म्हणून तुम्ही व्यवसाय अगोदर उभा करा आणि मग सरपंच की जिल्हा परिषद सदस्य व्हायचं ते व्हा. काही अडचण नाही. पण व्यवसाय किंवा तुमचं जे काही असेल, जॉब असेल तर जॉब करा. परंतु तुमची आर्थिक परिस्थिती ही राजकारणावरती निर्भर असता कामा नये. हा मूलमंत्र घेऊन माझ्या वडिलांनी काम केलं. माझ्या वडिलांनी ते 20 वर्ष विधानसभा आमदार होते आणि ते 12 वर्ष विधान परिषदचे आमदार होते. त्यांच्या 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी कधीच व्यवसाय केला नाही. आणि तोच नियम मी देखील फॉलो केलाय. माझ्या मतदारसंघामध्ये मी कधीच व्यवसाय करत नाही.
आणि कळणार पण नाही. आम्ही तो एक थंब रूल ठेवलेला आहे. मला वाटतं आपला म्हणून मला वाटतं तुम्ही असं जे काही डिसिजन घ्याल त्याच्यामध्ये राजकारणामध्ये जर काही याचा इंटरेस्ट असेल तर नक्कीच आपण त्यामध्ये व्यवसाय वेगळा करावा आणि राजकारण वेगळं करावं. मला वाटतं मी अजून 1 तासभर बोलू शकतो, हरकत नाही. पण मला तुमच्याशी इंटरॅक्शन करायचं आहे आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण मला विचारू शकता. नमस्कार सर. एक मिनिट. हॅलो. जय महाराष्ट्र साहेब. माझा प्रश्न असा आहे की मी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतोय सांगली जिल्ह्यातून. तर आमच्या परिसरामध्ये मध्यंतरी एमडी ड्रग्सचे कारखाने पकडले गेले होते. तर माझा प्रश्न असा आहे की एमडी ड्रग्स असतील किंवा इतर नशेली पदार्थांची विक्री ही माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि या काही प्रमाणांमध्ये लोकप्रतिनिधींचा सुद्धा त्यांना पाठिंबा असल्याची चर्चा ही नागरिकांच्या माध्यमातून भरपूर होते आमच्या परिसरामध्ये. आणि आरोपींना अल्पावधीत जामीन मिळतो, म्हणजे जरी त्यांना अटक वगैरे केली तर 1-2 दिवस ठेवल्यागत करतात आणि परत डिपार्टमेंट करून त्यांना सोडलं जातं. त्यामुळे त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक सुद्धा राहिलेला नाहीये. मग अशा प्रकारचे जर सर होत असतील तर मग ते नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार होतंय. मग त्यामुळे युवक वर्ग जो आपला आहे तो खूप बिघडत चाललाय. मध्यंतरी सर एक गोष्ट अशी होती की एक प्राथमिक शाळा होती, त्या प्राथमिक शाळेतले 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांनी दारू पिऊन वगैरे त्यांच्या रील्स वगैरे व्हायरल झाल्या होत्या. ही रिअल कंडिशन आहे. मग आमच्या भागामध्ये हे प्रश्न असे आहेत की या नशेली पदार्थांमुळं जे लहान लहान मुलं आता आहेत जे 8वी-9वीच्या रेंजमधले ते सर खूप बिघडत आहेत. आणि त्याला काय होतं माहिती आहे का, सरकार या गंभीर समस्यांवरती कशा पद्धतीने नियंत्रण ठेवेल आणि ह्याच्यावरती कुठली ठोस पावले उचलेल. आणि त्याचबरोबर अशा गुन्हेगारांना राजकीय संरक्षण जे नेते देत आहेत त्यांच्यावरती आपण कुठली कठोर पावले घ्याल आणि हे कसं थांबवता येईल याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना कराल? मला वाटतं सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय त्याला आपण बसा ना. आपण अर्थातच ड्रग्सची समस्या ही तुमच्या मतदारसंघापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं सीमित नाही किंवा भारतापुरतं सीमित नाहीये. आज संपूर्ण जगामध्ये गुन्हेगारी म्हणजे आपण त्याची एक इकॉनॉमी आहे, म्हणजे क्रिमिनल इकॉनॉमी आहे, त्याच्यामध्ये ड्रग्ज ही सर्वात मोठी समस्या आहे. त्याला तोंड देत असताना आत्ताच आपल्याला माहिती असेल की ह्या 2 अधिवेशनापूर्वी पावसाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या मुंबईच्या आपण ANTF अँटी नार्कोटिक टास्क फोर्स आपण तयार केलेला आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक विभागामध्ये आपण याचे हेडक्वार्टर तयार केलेले आहेत आणि ह्या टास्क फोर्सच्या मार्फत जसं ATS काम करतं, फक्त टेररिझमवरती काम करतं, तसं आता फक्त नार्कोटिक्स ड्रग्स हा विषय हँडल करण्यासाठी हे स्पेशल टास्क फोर्स असणार आहे. आणि प्रामुख्याने जर का आणि याच्यामध्ये आपण एक अशी तरतूद आता केली आहे की जर का कुठल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा थेट जर का संपर्क आढळला ह्या सगळ्या हँडलिंगमध्ये तर त्यांना डायरेक्ट आपण बडतर्फ करतोय, त्यांना आपण सेवेत ठेवत नाही आहोत. अशा 15 पोलीस अधिकाऱ्यांवरती आपण तिथे कारवाई केलेली आहे, त्यांना बडतर्फ केलंय. 10 कर्मचाऱ्यांना आपण निलंबित केलेलं आहे. राजकीय वर्चस्व जर का कोणाचा असेल अर्थातच त्याची आम्ही चौकशी करू, कारण शेवटी राजकीय वर्चस्व असणं ते कुठल्या बॅकग्राऊंड मधून येतात हे महत्वाचं नाही, परंतु जर का ह्याच्या ड्रग पेडलिंग मध्ये, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किंवा ह्याच्यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये जर का त्यांचा कुठेही सहभाग असेल तर 100% त्यांच्यावरती देखील जे आपण एनकोडच्या मार्फत जो आपला कायदा आहे त्या अंतर्गत त्यांच्यावरती देखील कारवाई होईल. आपले तासगाव कवठेमंकाचे जे आमदार आहेत रोहितदादा पाटील त्यांनी आता विधान भवनामध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता की ते बोलतात की आम्हाला आमदारांना कळतंय की हा माल कुठून कुठल्या गाडीतून येतो, कसा येतो, पण ते अधिकाऱ्यांना कळत असून सुद्धा ते नजरअंदाज का करतात? मग अशा डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी आहेत त्यांना काही विशेष रसद वगैरे दिली जाते का त्यांच्याकडून की ते याच्या समस्यांवरती दुर्लक्ष करतायत? सर, आपण गृहराज्यमंत्री आहात, कृपया आपण ह्याच्यावरती बारकाईने लक्ष देऊन ही समस्या जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण संपवावी. बसा, पुढचा घ्या. पुढचा. हा, बोल ना, बोल सर. एक मिनिट बोला, बोल सर. बसा, मागचे बसा. कंटिन्यू. हॅलो सर. येतोय. सर, आपण संपूर्ण बसून घ्या सदस्य, एक मिनिट. सर, मी हॅलो का सदस्य आपण परमिशन घेतली? बसा. एक मिनिट. हॅलो, गुड आफ्टरनून सर. सर, तुम्ही जसं बोललात की तुम्ही बिझनेस डेव्हलप स्वतः म्हणजे तुम्ही सेपरेट म्हणजे कोणाचा गायडन्स नाही घेता बिझनेस
0 to एकदम 100x पर्यंत घेऊन सक्सेसफुल झालात. आणि तर असं एक आता आम्ही सगळेच आता सगळे राजकारणात येतात किंवा एक फायनान्शियली स्टेबल कुठेतरी होणार आहेत आम्ही, आम्हाला कोणाला बिझनेस करायचा आहे, तर आम्ही तो कसा स्टार्ट करू शकतो, त्याला गायडन्स काय असेल. आणि तुम्ही आता सर बिझनेस वगैरे डेव्हलप केलं, त्याला एक्सपोजर आम्ही इंडस्ट्री वगैरे कसं रन करतात त्यासाठी तुमच्याकडून काही एक्सपोजर भेटेल का आम्हाला, विजिट्स वगैरे असं काय असेल तर? त्याकरता आपण वेगळं सेशन ठेवू. येस सर. उद्योगासाठी फक्त मला वाटतं उद्योग मंत्री आत्ताच येऊन गेले आणि उद्योग मंत्र्यांमध्ये आपण एक माहिती घ्या की त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील विशेषतः महिलांकरिता काही सबसिडीज आहेत. त्या सबसिडीचा तुम्ही उपयोग करू शकता. आता स्टार्टअप इंडिया हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही एक स्कीम आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. मला वाटतं तुम्हाला कुठल्या व्यवसायामध्ये रस आहे ह्याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता, मी देऊ शकत नाही. परंतु त्याची सुरुवात करण्यासाठी जो काही इनिशियल इन्व्हेस्टमेंटचा फंड लागतो ते आता सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करते. तर त्या योजनांचा तुम्ही अभ्यास करा आणि नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला जे जमेल ते तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. पुढचा घ्या. अध्यक्ष महोदय. धन्यवाद सभापती महोदय परमिशन दिल्याबद्दल. सर, मी कार्तिकेश कविता गोकुळ बोरसे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री. सर, माझा प्रश्न असा आहे की आत्ताच्या काळामध्ये भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे, पण खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आत्ताच्या काळातले जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे विद्यार्थी असतील किंवा ॲग्री रिलेटेड डिपार्टमेंटचे विद्यार्थी असतील, आत्ताची सध्याची परिस्थिती अशी झाली की त्यांना शेती सोडून MIDC मध्ये काम करावं लागतंय. सोबतच त्यांना ते जे ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतात त्यांना ते शिक्षण सोडून त्यांना MIDC मध्ये काम करावं लागतंय. कारण की विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये एक्सपोजरच जास्त भेटत नाहीये. जर एखादा मुलगा त्याची डिग्री कंप्लीट करून त्याला जर कॅम्पस प्लेसमेंट भेटत असेल तर ते निवड 10,000, 5,000, 15,000 ह्या हिशोबाने त्यांना कॅम्पस प्लेसमेंट होत असतात. दुसरं म्हणजे असं की जे दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांचे विद्यार्थी असतात त्यांना आपण शिक्षणामध्ये किंवा शैक्षणिक फी असते त्या शैक्षणिक फीमध्ये आपण काही त्यांना सवलत देऊ शकतो का? सोबतच कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना किंवा कृषी संलग्न क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपण व्यवसायाबद्दल असा एखादा कोर्स इम्प्लिमेंट करू शकतो का की ज्याद्वारे त्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रामध्ये ते कशा प्रकारे अजून नवनवीन प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकतील याबद्दल त्यांना एक्सपोजर भेटेल. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे असा की कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी नवनवीन व्यवसाय आणि नोकरी संबंधित ऑपॉर्च्युनिटीज आपण त्यांना कशा प्रकारे मिळवून देऊ शकतो. आणि आपल्याला काय वाटतं की आम्ही ॲज अ युवा म्हणून किंवा युवांचे लीडर म्हणून आम्ही असं काय करायला हवं की जेणेकरून आम्ही कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अजून एक्सपोजरमध्ये आणू शकू? मला वाटतं आपले 4 मधले 3 प्रश्न हे कृषी विभागाशी संबंधित होते आणि एक प्रश्न आपला जो होता तो मला वाटतं उद्योग विभागाशी हा संबंधित होता. माझ्याकडे अन्न नागरी पुरवठा आहे, म्हणजे तुमचं पीक उगवून झाल्याच्या नंतर जे काही तांदूळ बेसिकली अन्न नागरी पुरवठा विभाग काय बघतं, जे काही फूड सप्लाय चेन असते महाराष्ट्रामध्ये, जसं प्रत्येक राशनिंग दुकानापर्यंत धान्य जे आहे ते सुरळीत गेलं पाहिजे, ते सुस्थितीमध्ये गेलं पाहिजे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन हे अन्न नागरी पुरवठा पाहतं. त्यामुळे आपल्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे असणं अपेक्षित नाही. आपला प्रश्न हा स्कोपच्या बाहेरचा आहे. हॅलो. इरिस्पेक्टिव्ह नक्कीच आपले जे प्रश्न आहेत अतिशय चांगले होते आणि कृषी विभागामध्ये डेव्हलपमेंट होण्याकरिता आपली कृषी विद्यापीठ आहेत सर, आणि या कृषी विद्यापीठांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन शेतकऱ्यांचा वाढला पाहिजे यावरती आपलं सरकार फोकस देखील करतंय. आपले प्रश्न नक्कीच चांगले होते. सर, आपल्याला शेवटचा एक प्रश्न घ्यायचा आहे. तुमचे सगळ्यांचे ऐका, सगळ्यांचे दोन प्रश्न मंत्री मध्ये येऊन गेले. महसूल आयुक्तालय कार्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. तर तो प्रस्ताव लवकरात लवकर कसा मंजूर होईल यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? नाही, ते प्रस्तावाची माहिती आम्ही घेऊ. जर का शासनाकडे तो प्रस्ताव प्राप्त असेल तर नक्कीच त्याच्यावर आम्ही लवकरच कारवाई करू. सर, आपल्या गृह खात्याशी एक निगडीत प्रश्न आहे माझ्याकडे. सर, मगाशी तुम्ही सेक्शुअल हॅरॅसमेंट माईक मागचे माईक थांबवा जरा. सर,
ते मगापासून उभे आहेत ना. हा सर. तुम्ही बोला. सर हॅलो. सर माझा पण महत्वाचा मुद्दा होता. मग तुम्ही ताई, एक सेक्शुअल मिनिट, त्यांचं झालं की आपण हॅरॅसमेंटची एक डिफिनेशन मॅडम झालं की तुम्ही एक मिनिट. माईक माईक ऑन करा, माईक ऑन करा. दीड वर्षापूर्वी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकरण घडलं, संतोष देशमुख हत्या प्रकरण. त्यांचा एक आरोपी आणखीन पण फरार आहे. तर आपल्या त्याच्याशी निगडीत एका इन्फ्लुएन्सरनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तर आपल्या पोलीस खात्यातील एक अधिकारी काय कमेंट करतो हे तुम्ही एकदा वाचून घ्यावं सर. आणि त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई होईल, ती कारवाई होईल की नाही हे एकदा सांगावं सर. नाही, या प्रकरणाची आम्ही चौकशी मान्य करू. सदस्य बसवून घ्या आपण. आणि खाली विधिमंडळामध्ये वाचा. एक नियम आहे की सभागृहामध्ये एक सदस्य दुसऱ्या सदस्याला सभागृहाच्या आतमध्ये कागदपत्र देऊ शकत नाही. ती अध्यक्ष महोदयांच्या मार्फतच आमच्यापर्यंत तुम्ही देऊ शकता. ठीक आहे सर. नियम म्हणून तुम्हाला सांगतोय. परंतु या प्रकरणाची आम्ही चौकशी करून जर का नियमाचं उल्लंघन असेल त्याच्यावर मी कारवाई देखील करू. सर माझा प्रश्न असा होता की शेवट आता प्रश्न आपण सर आम्ही पण या ठिकाणी उभं आहे. शेवटचा प्रश्न आपण सर घेऊ फक्त. माझा प्रश्न असा होता की मगाशी तुम्ही सेक्शुअल हॅरॅसमेंट बद्दल सांगितलं की त्याच्यामध्ये सायबर क्राईम जे आहेत ते तुम्ही ऍड ऑन केलेत. बट सर मी स्वतः अनुभवलेली एक केस अशी आहे की पोलिसांनी आम्ही तिथं तक्रार करायला गेलो आणि ते म्हणतात सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे काय असतं. आणि सर त्यांनी 3 वाजेपर्यंत आम्ही रात्री तिथं बसले होतो. 2 दिवस आमची तक्रार घेतली नव्हती. तर याबद्दल गांभीर्याने बघितलं गेलं पाहिजे. सर 17 वर्षांची मुलगी होती. तिच्यासोबत जे म्हणजे कृत्य घडलं ते सेक्शुअल हॅरॅसमेंटचं होतं. तर अशा घटना घडतायत आणि पोलिसांचा प्रतिसाद. मग कालच IAS सर आले होते. त्यांनी सांगितलं की त्यांनी 60 दिवसांमध्ये ती केस निकाली लावली आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा दिली. मग पोलीस खात्याकडून जर अशा पद्धतीचं आमच्यासोबत घटना घडत असतील, त्यांचा प्रतिसाद भेटत नसेल, सपोर्ट भेटत नसेल, तर महिला सुरक्षित कशा राहतील आपल्या इथे. तर त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना थोडंसं नाही, आपण जे प्रकरण सांगताय नक्कीच पोलीस कर्मचाऱ्यांनी तसा प्रतिसाद देणं अपेक्षित नाही. आणि महिलांना रात्री 3 वाजेपर्यंत तिथे पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवणे देखील योग्य नाही. या प्रकरणाची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई करू.